नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण भौगोलिक विचाराची उत्क्रांती पेपर क्रमांक 7 यामधील पहिलं मॉड्यूल याला सुरुवात करत आहोत. मॉड्यूल 1 मध्ये कोणकोणते घटक समाविष्ट होतात याचा थोडासा आढावा घेऊ. मॉड्यूल 1 हे प्राचीन कालखंडातील भूगोल विचारवंत यांचं आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्रीक, रोमन या भूगोलतज्ञांचं योगदान, याशिवाय अरब भौगोलिक विचारवंत, भारतीय भौगोलिक विचारवंतांचे विचार व शोध आणि मोहिमा आणि भूगोलाचा झालेला विकास याचा आढावा आपण घेणार आहोत. आजच्या तासाला आपण प्रामुख्याने ग्रीक आणि रोमनांचे योगदान याबद्दलची माहिती घेणार आहोत. ही माहिती घेण्याआधी आपल्याला ह्या भौगोलिक विचाराची उत्क्रांती याचा अभ्यास करणं का गरजेचं वाटतं हे थोडंसं समजून घेऊ. म्हणजे विषयाची पार्श्वभूमी समजल्यानंतर आपण ग्रीक विचारवंतांचा अभ्यास का करायचा हे देखील आपल्याला समजून येईल. तांत्रिक अवकाशीय प्रगती यामुळे आजचा भूगोल अथवा भूविज्ञान हा विषय काळानुसार विकसित झालेली प्रगत शाखा आहे. GIS, सुदूर संवेदन, सांख्यिकी शास्त्र यांच्या वापरामुळे भूगोलाचे उपयोजनात्मक स्वरूप विकसित झालेले दिसून येते. भूविज्ञानाच्या विकासाबरोबर अध्ययन क्षेत्र, व्याख्या, उद्दिष्टे, अध्ययनाची व वर्णनाची पद्धती यात आमूलाग्र बदल झाले. भूविज्ञानाचा इतर कोणकोणत्या विज्ञानाशी कशा प्रकारे आणि किती प्रमाणात संबंध आहे, मानवी जीवनात आणि मानवी क्रियांमध्ये भूगोलाचे महत्त्व काय, अशा अनेक प्रकारचे प्रश्न भूवैज्ञानिकांसमोर होते. आता 21व्या शतकात बऱ्याच प्रश्नांची उकल करून या विषयाचा विकास होत असल्याचे दिसून येते. यामधून वेळोवेळी भूविज्ञानाच्या विचारांचे प्रवाह यांची निर्मिती झालेली दिसून येते. या भूविज्ञानाच्या विकासाचा आढावा किंवा भौगोलिक संकल्पनांचा ऐतिहासिक आढावा 3 कालखंडात घेता येईल. 1. प्राचीन कालखंड. 2 किंवा मध्ययुगीन कालखंडातील भूगोल. आणि 3 आधुनिक भूविज्ञान किंवा आधुनिक काळातील भूगोल. अशा 3 कालखंडांपैकी हा भाग ग्रीक भूगोलतज्ञांचा असलेला दिसून येतो. ज्यावेळेस आपण म्हणतो की जॉग्राफी इन क्लासिकल टाइम्स किंवा प्राचीन कालखंडातील भूगोल असं ज्यावेळेस आपण म्हणतो, त्यावेळेस इसवी सन पूर्व 600 पासून इसवी सन 3ऱ्या शतकापर्यंत हा कालावधी मानला गेला. या काळात ग्रीक, रोमन भूवैज्ञानिकांनी भौगोलिक ग्रंथ लिहिले, नकाशे तयार केले आणि भूविज्ञानाच्या ज्ञानाचा प्रसार केला. या काळामध्ये भारत, चीनमध्येही भूविज्ञानाचा विकास होता. तरी युरोपियन विद्वानांनी ग्रीक व रोमन भूवैज्ञानिकांना भौगोलिक शास्त्राचा आरंभ करण्याचे श्रेय दिले. याचे कारण म्हणजे त्या काळात अतिदूर अंतरावर असणारा भारत आणि चीनसारख्या देशांसंबंधी माहिती उपलब्ध नव्हती. जेम्स व नॉर्टन यांनी एक ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथामध्ये त्यांचे विचार मांडलेले आहेत. विविध संस्कृत्या आणि आजूबाजूचे देश यांच्याकडून प्राप्त ज्ञानांमधून ग्रीक लोकांना विविध संकल्पना प्राप्त झालेल्या होत्या. उदाहरणार्थ, जमिनीचे मोजमापन करून कर गोळा करण्यासाठी नकाशे तयार करणे हे इजिप्त संस्कृतीकडून ग्रीकांना ज्ञान प्राप्त झाले. इजिप्तमधील पॅपिरस हा एक प्रांत आहे. त्या प्रांतामध्ये पहिल्यांदा पेपर म्हणजेच कागद याची निर्मिती झाली. म्हणूनच त्याचं नाव आपण कागदाला इंग्रजीत पेपर म्हणतो. तर मूळ शब्द काय आहे? मूळ ठिकाणाचं नाव आहे पॅपिरस. इजिप्तमधला भाग आहे. ह्या ठिकाणी पहिल्यांदा पेपरची निर्मिती झाली व त्यावर लिखाण करून जतन ठेवण्याची सुरुवात झाली. तेव्हापासून ग्रीकांनी जे काही ज्ञान प्राप्त झालेलं आहे
ते पेपर बनवण्याची कला प्राप्त झाल्यामुळे त्यांनी देखील ज्ञान लिखित स्वरूपात ठेवण्यास सुरुवात केली. मेसोपेटियन या लोकांच्याकडून किंवा संस्कृतीकडून त्यांना भूमितीचं मूलभूत तत्व हे शिकता आलं. सुमेरियन संस्कृतीतील लोकांनी 360 वर्षाचे वर्ष तयार केले. वर्षाचे 12 भाग करून 30 दिवसाचा महिना तयार केला. तसेच वर्तुळाच्या 30 अंश ही संकल्पना देखील सुमेरियन संस्कृतीतील लोकांनीच मांडली. आजपर्यंत आपण हेच 360 अंश वर्तुळासाठी वापरतो. वर्षासाठी आपण थोडंसं बदल करून घेतला. मात्र एवढ्या जुन्या कालखंडापासून जे काही ज्ञान प्राप्त झालं ते ग्रीकांनी पुढच्या पिढीपर्यंत देण्यासाठी लिखित स्वरूपात जतन केलं. फोनिशियन संस्कृतीतील लेबनॉन लोकांकडून त्यांना जलपर्यटन व शोध मोहिमांचे ज्ञान ग्रीकांना प्राप्त झाले. म्हणजे ग्रीक हे एका दिवसात किंवा विशिष्ट कालखंडात खूप मोठे विचारवंत बनण्याच्या पाठीमागे विविध आजूबाजूचे प्रदेश, विविध संस्कृत्या आणि इतर घटकांचा त्यांच्यावर परिणाम झालेला होता हे आपल्याला दिसून येतं. ग्रीकांना जे काही इतर ज्ञान प्राप्त झालं त्या आधारे ग्रीक लोकांनी भूविज्ञानाच्या प्रमुख शाखा उत्तम प्रकारे प्रस्थापित केल्या. त्या काळी भूविज्ञानाचा विकास 3 संबंधित क्रियांद्वारे होता. एक म्हणजे शोधयात्रा, 2 रेखाटन आणि नकाशा पद्धत, 3 परिसंकल्पना किंवा परिकल्पना, यालाच इंग्रजीत स्पेक्युलेशन असं म्हणतात. म्हणजे या 3 घटकांच्या संदर्भात ग्रीक विचारवंतांनी त्यांचे ज्ञान हे स्पष्ट केले होते. ग्रीक हे मूलतः तात्विक आणि शास्त्रीय मनोवृत्तीचे होते. ते ज्ञानी, विद्वान आणि समतोल विचारसरणीचे होते. त्यामुळे त्यांच्या देशातील विविध घटनांचा त्यांनी शास्त्रीय अभ्यास केला. त्यांच्या देशाच्या प्राकृतिक परिस्थितीमुळे त्यांना भूगोलशास्त्रात गती निर्माण झाली. उंच सकल भूभाग, विविध प्रकारचे हवामान, जमीन, नैसर्गिक बंदरे यामुळे त्यांना भूगोलाविषयी अधिक कुतूहल निर्माण झाले. नौकानयन, जागतिक व्यापार यांच्यातून त्यांना जगासंबंधीची माहिती उपलब्ध झाली व ते बहुश्रुत बनले. ग्रीकांच्या अनेक वसाहती काळा समुद्र किनाऱ्यावर होत्या. त्यांचाही भौगोलिक अभ्यास त्यांनी केलेला होता. ग्रीक संस्कृतीने जगाला अनेक तत्त्वज्ञ व विद्वान दिले. त्यांनी अनेक क्षेत्रात मोलाची कामगिरी केली. त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा आपण पुढच्या स्लाईडपासून घेऊयात. आत्ताचा प्राचीन ग्रीक भूगोलतज्ञ असं म्हटलं की आपल्याला ग्रीक कालखंडातील डेम्पी थिएटर हे आपल्याला समोर दिसत आहे ते आठवतं. बघा, एखादं नाटक सुरू करण्यासाठी लागणारं जे काही थिएटर आहे त्याची आदर्श रचना त्या काळात म्हणजे 10,000 व्यक्ती एकाच वेळेस बघून एखादं नाटक बघू शकतील अशी स्ट्रेचसारखी रचना एका दरीमध्ये त्यांनी निर्माण केलेली होती. आजही ग्रीकला भेट देण्यासाठी जे लोक जातात त्या ठिकाणी हे थिएटर बघण्यासाठी अवश्य जातात. कारण हे जवळजवळ 2500 वर्षापूर्वीचं थिएटर आहे की जे आजही ॲक्टिव्ह स्वरूपात अशा पद्धतीचं असलेलं दिसून येतं. ग्रीक म्हटलं की दुसऱ्या स्लाईडमध्ये मी तुम्हाला दर्शवलं आहे की भौगोलिक रचना कशी आहे की त्यांचं समुद्र किनाऱ्यावरच त्यांची विविध राज्य ही त्या काळात होती. मग ग्रीक असं ज्यावेळेस म्हणतो तर आत्ता काही अस्तित्वात आहे का हा ग्रीक, हे जरासं पहिल्यांदा समजून घेऊ. ग्रीक ही प्राचीन काळातील संकल्पना आहे. आधुनिक ग्रीसपेक्षा कितीतरी अधिक व्यापक आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. पश्चिम तुर्कस्तान, दक्षिण इटली, उत्तर आफ्रिका यासह अनेक प्रदेश
ग्रीक सांस्कृतिक क्षेत्राचा भाग होते. त्यामुळं आत्ताचं असणारं ग्रीस जर का चुकून तुम्ही इंग्रजीत इंटरनेटवर टाईप केलं की ग्रीस हे टाईप केलं तर तो पर्टिक्युलर छोटासा भाग येतो, परंतु पश्चिम तुर्कस्तान, दक्षिण इटली, उत्तर आफ्रिका या सगळ्यांसह ग्रीक सांस्कृतिक प्रदेश हा त्या काळातील होता. ग्रीक विद्वान आणि विचारवंत ज्यांनी भौगोलिक विचारांवर प्रभाव पाडला त्या काळचा ग्रीसचा तो सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. जिओ म्हणजे पृथ्वी व ग्राफी म्हणजे वर्णन करणे यावरून पहिल्यांदा जॉग्राफी हा शब्द ग्रीक लोकांनीच तयार केला आणि त्यामुळे ग्रीक लोकांच्या या विचारांपासून आपण ग्रीक भूगोलतज्ञांचा अभ्यास समजून घेणार आहोत. ग्रीकांमधील पहिले तज्ज्ञ आपण आज आत्ता समजून घेऊयात, ते म्हणजे होमर. होमर या तज्ज्ञाचा सहसंबंध इंग्रजी लिटरेचरमध्ये देखील येईल, याशिवाय इतर शास्त्रांमध्ये देखील येईल. होमर हा सर्वश्रेष्ठ कवी होता. त्याने 2 महाकाव्य लिहिली, ती म्हणजे ओडिसी आणि इलियड. म्हणजे जसं भारत म्हटलं की आपण महाभारत आणि रामायण ही महाकाव्य म्हणून समजतो, तशाच पद्धतीने ग्रीक म्हटलं तर ओडिसी आणि इलियड ही महाकाव्य यांचा रेफरन्स आपल्याला असलेला दिसून येतो. इलियड आणि ओडिसी या महाकाव्यामध्ये त्यांनी ट्रोजन युद्धांचे वर्णन केले आहे. ऐतिहासिक भूगोलाची माहिती ही आपल्याला या ट्रोजन युद्धाच्या वर्णनामधून दिसून येते. म्हणजे तेथील भूप्रदेश कसा होता, त्या ठिकाणी ते ट्रोजन युद्ध हे किती कालखंड व कशा पद्धतीने चाललं होतं याचा सविस्तर वर्णन या ओडिसी आणि इलियड या महाकाव्यांमध्ये आढळलेलं दिसतं. ट्रोजन युद्धाचं जर का कालखंड बघितला तर तो इसवी सन पूर्व 1280 ते 1180 या कालावधीतली असलेला दिसून येतो. ग्रीकांनी वापरलेला जो शब्द आहे ट्रोजन, आत्ता देखील तुम्ही जर का कम्प्युटर वापरत असाल तर त्याच्यामध्ये व्हायरस येतात. हे व्हायरस म्हणजे कुठले आहेत तर ट्रोजन व्हायरस असं आत्ता देखील नाव हे वापरलेलं दिसून येतं. ट्रॉय म्हणून एक सिनेमा येऊन गेला होता, त्याच्यामध्ये ट्रोजन ही संकल्पना सांगितली होती. होमर यांच्या अभ्यासामधून किंवा त्यांनी लिखित स्वरूपात जी काही महाकाव्य लिहिली यामधून काही भौगोलिक संकल्पना स्पष्ट होतात. होमर यांच्या मते पृथ्वी गोलाकार आहे आणि ती सर्व बाजूने पाण्याने वेढलेली आहे असं त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये लिहिलं. याशिवाय आकाश पृथ्वीवरील एका खांबावर तोललेले आहे. सूर्य व तारे जलाशयातून उगम पावतात आणि जलाशयातच मावळतात. अशा पद्धतीची संकल्पना त्या काळात ही ग्रीकांमध्ये असलेली दिसून येते. त्यांनी 4 प्रकारचे वारे असतात असे त्यांच्या ग्रंथांमध्ये लिहिलेले. उत्तरेकडून येणारे थंडगार बोरस वारे, पूर्वेकडून येणारे सौम्य व उबदार असे उरुस वारे, दक्षिणेकडून येणारे आर्द्र व उबदार नोट्स वारे, तर पश्चिमेकडून येणारे वारे यांना झेपारस असं त्यांनी नाव दिलं. यावरून वाऱ्यांचं वर्गीकरण थंडगार, उबदार, आर्द्र असं करता येतं हे ग्रीकांनी त्या कालखंडात मानलेलं आहे. याशिवाय आज देखील आपण वाऱ्यांना नावं ही प्रामुख्याने दिशेवरून देतो. म्हणजेच भारताकडे येणारे नैऋत्य मोसमी वारे म्हणजे नैऋत्य दिशेला उगम पावलेले वारे. या ठिकाणी वाऱ्यांचं नाव हे दिशेवरून द्यायची संकल्पना ही एवढी जुनी असलेली दिसून येते. 4 दिशांचं ज्ञान हे देखील ग्रीकांना होतं हे यामधून समजून येतं. मात्र आकाश खांबावर तोललेले आहे, सूर्य व तारे जलाशयातून उगम पावतात व मावळतात, यामधून एक स्पष्ट होतं की ग्रीक कालखंडातील होमरचा जो काही कालखंड होता या कालखंडात
पृथ्वी गोल आहे किंवा घनगोल आहे अशी संकल्पना त्या काळात नव्हती. आत्ता आपण इंटरनेटच्या युगात गुगल अर्थ याचा वापर करून पृथ्वी कशी गोल आहे आणि फिरवल्यानंतर ती कशी दिसेल हे सगळं बघू शकतो. परंतु त्या काळात एवढं विज्ञान, शास्त्र, इंटरनेटसारख्या सोयी नव्हत्या आणि त्यामुळं त्यांना प्राप्त असलेलं ज्ञान हे आपल्याला अशाच प्रकारचं असलेलं दिसून येतं.